आलेत, क्रिकेट प्रेमी आलेले आहेत। मात्र या इथे मोठी बातमी समोर येते। चिन्नास्वामी स्टेडियमवर चेंगराचेंगरी झालेली आहे। 2 पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली आहे, त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली आहे। आरसीबी संघाने यावेळचा किताब जिंकलेला आहे, आयपीएलचा किताब जिंकलेला आहे, त्यामुळे या संघाचं स्वागत करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। क्रिकेट प्रेमींनीही गर्दी केलेली आहे, मात्र या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे। या स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे चेंगराचेंगरी झालेली आहे। यामध्ये या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। धक्कादायक माहिती ही समोर येते आहे। 2 पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे। आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर आपल्या आवडत्या आरसीबी संघाचं बंगळुरूमध्ये स्वागत केलं जात आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी हे चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचलेले आहेत। मात्र या ठिकाणी चेंगराचेंगरी झालेली आहे आणि या चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू झालाय। ही दृश्य आपण पाहतोय, प्रचंड गर्दी आहे आणि या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। मात्र आपण काही तासांपासून पाहतोय मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरलेले आहेत। आरसीबी संघाचं स्वागत करण्यासाठी हे बंगळुरूमध्ये सर्व क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले होते। काहींनी तर झाडांचा आधार घेतला होता, झाडावर चढून आपल्या संघाचं स्वागत करण्यासाठी हे सर्व तरुण क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरलेत। मात्र यामध्ये एक दुर्दैवी बातमी समोर येते आहे। चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये आणखी पुढची माहिती समोर येते आहे। 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे सहकारी चंद्रकांत शिंदे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रकांत, जर काय नेमकी माहिती आहे, किती जणांचा मृत्यू झालाय, किती जण जखमी आहेत? जगदीश, आरसीबी जिंकल्यानंतर आरसीबी टीमची आज मोठा सत्कार करण्यात आला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये। तर त्या विजयी वीरांचं स्वागत करण्यासाठी शेकडोंनी लोक तिथे त्यांचं स्वागत करण्यासाठी हजर झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली आहे आणि जवळजवळ 50 जखमी झालेले आहेत आणि तिघांचा मृत्यू झाल्याची आतापर्यंतची माहिती आहे। या तिघांमध्ये 2 महिला आणि 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे आणि पोलिसांनी खरं तर गर्दी कंट्रोल करण्याचा प्रयत्न खूप केला। त्यासाठी बॅरिकेड वगैरे लावलेले होते, परंतु लोकांची गर्दी इतकी प्रचंड होती की ते बॅरिकेड तोडून लोक आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि ते आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतानाच ही चेंगराचेंगरी झाली आहे आणि त्याच्यामध्ये ह्या 3 जणांचा मृत्यू झालाय आणि असं सांगितलं जातं की कदाचित मृतांचा आकडा आणखीन वाढू शकतो। तर जखमींचाही आकडा जो 50 आहे तोही आणखीन वाढू शकतो आणि ही गर्दी आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्या लाठीचार्जमुळे आणखीन ती चेंगराचेंगरी झाली आणि लोक एकमेकांच्या अंगावरती पडली, त्याच्यामुळे ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। जगदीश जी, मात्र व्यवस्थेमध्ये काही कमतरता होती का किंवा या चेंगराचेंगरीनंतर आता प्रशासनाकडून काय दखल घेतली गेली आहे? व्यवस्था तशी पोलिसांनी तसं बघायला गेलं तर केली होती, परंतु लोकांचा, प्रेक्षकांचा आणि त्या चाहत्यांचा रेटाच एवढा होता की त्यांनी जी काही व्यवस्था केली होती ती अपुरी पडली आणि जसं मी मगाशी सांगितलं त्यांनी बॅरिकेड तोडून लोकांनी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्या घुसण्याच्या प्रयत्नात जेव्हा ते कंट्रोल होत नव्हतं तेव्हा पोलिसांनी हलका लाठीचार्ज सुरू केला आणि त्या लाठीचार्ज सुरू केला, त्याची आतमध्ये शिरण्याचा जो प्रयत्न होता, ह्या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून ही चेंगराचेंगरी झाली। धन्यवाद चंद्रकांतजी दिलेल्या माहितीबद्दल। तर चिन्नास्वामी स्टेडियमवर ही चेंगराचेंगरी झालेली आहे, व्यवस्था होती, मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती। तरुणाई, क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने आपल्या आवडत्या संघाला बघण्यासाठी, संघातील खेळाडूंना बघण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आले होते आणि बॅरिकेड्स तोडून हे सर्व क्रिकेट प्रेमी आत घुसत होते। त्यावेळेस पोलिसांकडून सौम्य लाठीमार झाला आणि यातच ही चेंगराचेंगरी झाली आहे। यामध्ये 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ही समोर येते। मृतांमध्ये 1 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। मात्र काही जण जखमी सुद्धा झालेत, 50 पेक्षा अधिक जण हे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। मात्र मोठ्या संख्येने हे क्रिकेट प्रेमी रस्त्यावर आले होते, त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाली आहे। आरसीबीने यावर्षीचा आयपीएलचा किताब जिंकला, त्यानंतर बंगळुरूमध्ये या संघाचं जोरदार स्वागत होत आहे। दुपारपासूनच आपण दृश्य पाहतोय, मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी हे रस्त्यावर उतरले होते आपल्या आवडत्या संघाचं स्वागत करण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यात ही दुर्दैवाने चेंगराचेंगरी झालेली आहे। चिन्नास्वामी स्टेडियमवर ही चेंगराचेंगरी झाली आहे। या स्टेडियममध्ये घुसत असताना काही अतिउत्साही क्रिकेट प्रेमींनी बॅरिकेड्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला, सौम्य लाठीचार्ज केला, मात्र त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 3 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। 2 पुरुष आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे।
तर चिन्नास्वामी स्टेडियमवर ही चेंगराचेंगरी झालेली आहे। एक मोठी बातमी समोर येते आहे। चेंगराचेंगरीत तिघांचा समावेश आहे, 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे। मोठ्या संख्येनं ही तरुणाई क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते। दुपारपासूनच आपण ही दृश्य पाहतोय। मोठ्या संख्येनं सर्व हे तरुण क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते आणि त्यानंतर ही चेंगराचेंगरी झालेली आहे। पोलिसांच्या हाताबाहेर संपूर्ण गर्दी गेली। काही क्रिकेटप्रेमींनी बॅरिकेड्स तोडून या मैदानामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ही चेंगराचेंगरी झाली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सहकारी प्रशांत सागवेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रशांत, काय नेमकी अपडेट यापुढची? अतिशय दुर्दैवी घटना जगदीशी म्हणायला लागेल, कारण आता चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वीच अतिशय आनंदाचं वातावरण होतं। आरसीबीनं जवळजवळ 18 वर्षानंतर IPLचं विजेतेपद जिंकलं आणि त्या निमित्तानं बंगलोर या ठिकाणी क्रिकेटप्रेमी हे जमलेले होते, सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणी जंगी स्वागत आरसीबीचं करण्यात आलं। मात्र त्यानंतर त्यांच्या या उत्साहाला आणि आनंदाला हे गालबोट लागलंय। चेंगराचेंगरी झाली, त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी झाली होती। नक्की या संपूर्ण घटनेमध्ये काय घडलंय हे थोड्या वेळातच आपल्याला समोर येईल। मात्र जो मृतांचा आकडा आहे तो वाढताना दिसतोय, कारण काही ठिकाणी आपण बघतोय की जवळजवळ 7-8 पर्यंत मृतांचा आकडा जाण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। मात्र नक्की काय झालंय हे जोपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट येणार नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही। मात्र अतिशय दुर्दैवी घटना आपल्याला म्हणावी लागेल आणि त्या ठिकाणी आता मदत कार्य सुरू आहे। पोलीस आणि त्या ठिकाणी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मदत कार्य करता आहेत। त्या ठिकाणी जी जखमी आहेत, जखमींचा आकडा जवळजवळ 50हून अधिक आहे। त्याच्यामुळे या जखमींमध्ये आता किती प्रमाणात ही माणसं जी आहेत ती जखमी झाली आहेत, त्यांना दुखापत कोणत्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि एवढ्या प्रमाणात ज्यावेळेला एका ठिकाणी लोक येतात आणि चेंगराचेंगरी होते त्यावेळेला आपल्याला लक्षात यायला पाहिजे की कशा पद्धतीनं त्या ठिकाणचं वातावरण असेल। वेगवेगळ्या पद्धतीची दृश्य आता वेगळ्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत। मात्र याच्यातून आता नक्की काय समोर येणार आहे आणि किती हा आकडा वाढणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बंगळूरमधली ही घटना आपल्या सगळ्यांच्या समोर येते। चिन्नास्वामी स्टेडियम जे आहे बंगळूरमधलं अतिशय प्रसिद्ध अशा पद्धतीचं स्टेडियम आणि आरसीबीचं स्वागत करण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती। क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह होता, कारण जवळजवळ 18 वर्षांनंतर बंगलोरला विजेतेपद मिळालं। IPLचं विजेतेपद त्यांनी मिळवलं आणि मोठ्या कष्टानं हे विजेतेपद त्यांनी मिळवलं। त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये कालपासून हा उत्साह पाहायला मिळालेला होता। आरसीबीचा जो संघ आहे हा आज बेंगळुरूमध्ये दाखल झाला। त्यांच्या स्वागताकरता म्हणून चिन्नास्वामी स्टेडियमवरती हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र स्टेडियमच्या बाहेर जी त्या ठिकाणी या आपल्या सगळ्या जे क्रिकेटर्स आहेत त्यांना पाहण्याकरता लोकांनी गर्दी केली, क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली आणि त्यामध्ये ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। 4 जण या ठिकाणी मृत्यू पावल्याची आत्तापर्यंतची बातमी आहे। मात्र कदाचित हा आकडा वाढू शकेल असं देखील म्हटलं जात आहे। काही ठिकाणी हा आकडा 6 जणांचा मृत्यू झाला असा देखील दाखवला जातोय। मात्र नक्की आता जोपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट येणार नाही तोपर्यंत आपल्याला कळू शकणार नाही की नक्की एकूण किती जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडली आहेत, जखमींची संख्या किती आहे। आत्ता जो आपल्यापर्यंत आकडा येतोय जवळजवळ 50हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाल्याचा आकडा आपल्यापर्यंत आलेला आहे। मात्र आता नक्की ऑफिशियल स्टेटमेंट येईल आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल। जी, मात्र प्रशांतजी, इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी होईल याचा अंदाज पोलिसांना नव्हता का? पोलिसांकडून योग्य ती खबरदारी, पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली नव्हती का? जगदीश, अशा वेळेला ज्या वेळेला उत्साहाचं वातावरण असतं, आनंदाचं वातावरण असतं, त्यावेळेला नक्की किती लोक येणार आहेत किंवा किती लोक त्या ठिकाणी येऊ शकतात याचा एक अंदाज नसतो। कदाचित काही वेळेला लोकसंख्या कमी येते, काही वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतात। आजचा जो दिवस जर आपण बघितला तर हा बुधवार आहे आणि अशा पद्धतीची गर्दी होईल याचा अंदाज कदाचित तिथल्या यंत्रणेला नसावा, पोलिसांना नसावा। त्यामुळे कदाचित थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा असू शकेल। दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की फोर्स ज्या वेळेला गर्दीचा येतो किंवा अशा पद्धतीनं जेव्हा तरुण आपण जर बघितले दृश्यांमध्ये तर आपल्याला दिसेल की तरुणांची जी संख्या आहे ती मोठी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीनं लोक एका ठिकाणी एकत्र येतात त्यावेळेला थोडंसं त्यांना कंट्रोल करणं हे हाताबाहेर होऊन जातं आणि मग ती जी दक्षता आहे ती दक्षता घेणं थोडंसं कठीण होऊन जातं। त्यामुळे
अगदीच पोलीस यंत्रणेला आपल्याला दोष देऊन चालणार नाही. मात्र लोकांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे होती. गर्दी ज्या वेळेला झाली त्यावेळेला जर रांगेचा उपयोग करण्यात आला असता तर कदाचित मला वाटतं दुर्घटना टळली असती. मात्र नेमकं आता त्या ठिकाणी काय घडलं होतं, कशा पद्धतीनं ही सगळी घटना घडली आणि अगदी लोकांचा मृत्यू होईपर्यंत नेमकं त्या ठिकाणी काय घडलं हे आपल्याला थोड्याच वेळात समोर येईल. प्रशांतजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.